कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण सोपान महाराज ढाकणे यांच्या दिंडीचे पैठणकडे जवखेडे खालसे येथील समाधीस्थळापासून प्रस्थान झाले। प्रारंभी जवखेडे खालसा येथील रुद्रेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर, वीरभद्र मंदिरापासून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली होती। त्यावेळी गावचे सरपंच चारुदत्त वाघ यांनी दिंडीचे स्वागत केले। या दिंडीत संपूर्ण गावातील आबालवृद्ध, महिला, भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण गावाला घातलेल्या प्रदक्षिणेनंतर दोन्ही गावाच्या सीमेवर असलेल्या समाधी स्थळावर जाऊन देवा ब्राह्मणांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दिंडीचे जवखेडे वाघोली सीमेवरून पैठणकडे प्रस्थान झाले। दिंडी रस्त्यावर येताच हरिभक्त परायण भाऊसाहेब रायभान दातीर, पांडुरंग दातीर, वसंत काळे, हरिभक्त परायण रमेश महाराज दातीर, मल्हारी मिसाळ, सोपान आव्हाड यांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले। संदीप वसंतराव आव्हाड यांच्या घरी प्रीतिभोजन देण्यात आले। सायंकाळी रात्री आव्हाणे येथील निद्रिस्त अवस्थेत असलेल्या श्री क्षेत्र गणपतीचे दर्शन घेऊन रात्री संभाजी पाटील कळमकर यांच्या निवासस्थानी हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मतकर यांचे कीर्तन झाले। त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। तेथे कळमकर परिवाराच्या वतीने भोजन देण्यात आले। राजेंद्र ढाकणे, संजय शिरसाट सर, भानुदास शिंदे गुरुजी, वैभव आंधळे, अमोल वाघ, अनंत वाघ, विठ्ठलराव नागरगोजे, सुभाष कारखेले, संतोष दातीर, ज्ञानदेव ढाकणे, भानुदास महाराज शिरसाट, राधाकिसन शिरसाट, नवनाथ महाराज शिरसाट, शंकर महाराज भागवत, अर्जुन पालवे, बाळासाहेब गडकर, उद्धव गडकर, चोपदार हिराजी मतकर, लक्ष्मण गर्जे, सोपान भोसले, संजय ढाकणे, विशाल आंधळे, सोपानराव जमधळे, पांडुरंग कळकुटे, अमोल मतकर, संतोष मतकर, सुभाष मतकर, रामहरी मतकर, भाऊसाहेब शेळके, दिलीप जमधळे, संदीप मतकर, आदिनाथ मतकर, संभाजी दातीर, बलभीम जमधळे, रुद्रेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी हे दिंडीसोबत उपस्थित होते। या दिंडीस बबनराव भुसारी आणि अंबादास कळमकर यांनी सदिच्छा भेट दिली। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहिल्यानगर।